हो बुंगळे सर, टाइम झाला ना आपला. कॅन्डिडेट बोलवा. बरं बोलव कोणाला तरी. हो, पहिला कॅन्डिडेट पाठवा. मी कमी नाही सर. काय म्हणून सॉरी मी कमी सांगायचं होतं. अजून किती मध्ये घुसतो बस. दरवाजा बंद कर. बरं सीवी दे सीवी. अचानक नाही देता येणार मला, त्या बरोबर नाही वाटत ना. अरे भाऊ द्यायला लागेल सीव्ही, त्याच्याशिवाय पुढे नाही ना इंटरव्ह्यू सारखणार. सीव्ही दे. बरं तुम्ही आता एवढं सांगू राहिले, तुमच्या आईचा अरे भाऊ काय सांगू राहिलं तू. तुम्हीच बोलले ना आता सीव्ही द्या. अरे सीवी म्हणजे रिझ्यूमे दे रिझ्यूमे. अहो मला माहिती नव्हतं, मला शेवटचा एक चान्स द्या ना. बाई शेवटची संधी आहे, तुला प्रश्न विचारतो त्याचं उत्तर दे. तू इंटरव्ह्यूला कस काय आला? लिफ्टने आला का पायरीने आला? सर पायरीने आलो मी. हा मग आम्हाला सांग बरं, एकूण किती पायऱ्या होत्या. नाही सर, लिफ्टने आलो. बरं तू फसला ना. आपलं ऑफिस तर घरात आहे, लिफ्ट आणि पायऱ्या दोन्ही नाही. स्क्रिप्टच्या बाहेर. बरं. हा सर, माझी गाडी बंद पडली आहे, मी ना पावाल्या करून लिफ्ट घेऊन आलो. बरं तुला एक प्रश्न विचारतो. समज तू सिलेक्ट झालाय बरं का, आणि ना आम्ही तुला घुस देऊ राहिलो, तर तू काय करशील. नाही सर, मी नाही घेऊ शकत. वेगळे सर, मला वाटतंय हा प्रामाणिक आहे. मला तेच वाटतंय. सर मी काय म्हणतो, गुच्च्या ऐवजी बकरू नाही चालणार. एक काम कर, जाताना दरवाजा लोटून दे. A few moments later. काही सर्टिफिकेट वगैरे नाही का? अरे पत्रिका आहे, दुसरं नाही काही. बरं समज तुझा सिलेक्ट झाला, तर तुला किती पगाराची अपेक्षा आहे आमच्याकडून. Yeah, boy. 50 लाख का? अरे नहीं, मग 50,000. अरे नहीं, 5,000 का मग? तुला कळालं का? काय? अरे हा बायट्या. नाही मी मराठीच आहे. अरे हा बायट्या. A few moments later. बरं तू पण आलाय का आता इंटरव्ह्यू द्यायला? मी पण आलो ना. तुझं शिक्षण काय आहे एवढं सांग आम्हाला. आईला 10वी झाले माझे. बरं ठीक आहे, तुझ्या शिक्षणावर आधारित प्रश्न विचारतो. तर आहे ना, पुढचा प्रश्न आहे डायरेक्ट 15वीचा. आम्हाला सांग काय ना, गुरुत्वाकर्षण माहिती आहे ना तुला. मग जेव्हा सफरचंद न्यूटनच्या डोक्यावर पडलं, तेव्हा ते किती किलो रुपये विकायचे होते सांग एवढं. हे नाही माहिती मला. बरं एवढं सांग, न्यूटनचा तिसरा नियम कोणता होता? आईला हे पण नाही माहिती. त्याला याचं उत्तर येऊन नाही राहिलं बरं का. बरं मी तुला तिसरा प्रश्न विचारतो. समज चंद्रावर एखादा माणूस किती स्पीडने हागला पाहिजे का तो डायरेक्ट पृथ्वीवर येऊन पडेल, एवढं सांग आम्हाला. माँ मेरे साथ आना हो रहा है माँ. हे हागायचे प्रश्न विचारतात माँ. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. वेगळे सर, तुमच्या हागायच्या प्रश्न हातात गुड काढलाय. पाणी टाक त्याच्यावर. वाह, क्या एक्टिंग कर रहा है. अरे उठ मा उठ माँ हा उठ ये रे बस. व्हिडिओ पूर्ण करा. तुमच्या दिलेल्या उत्तरांवरून तुम्ही लय दलिंदर वाटतंय, त्याच्यामुळे ना तुम्हाला ना एक शेवटचा लय अवघड प्रश्न विचारतो. सांगा 2 अधिक 2 किती होते? हो सर, एवढा अवघड हा डायरेक्ट तुम्ही 17वीचा प्रश्न विचार राहिला, त्याला येईल का? आईला माँ 2 4. हा प्रश्न आतापर्यंत मला पण सॉल्व्ह नव्हता झाला माहिती का. मला सॉल्व्ह करायला 5 तास लागत होते. तू कसं काय सॉल्व्ह केला एवढ्या लवकर आम्हाला सांग बरं. 17 मधून 5 मायनस केले, 5 मध्ये 4 टाकले, 4 मध्ये परत 5 मी ऍड केले.
परत 3 वजा केले आणि नंतर तू का मारला? सर मी काय म्हणतो, हा उत्तर बरोबर देऊ राहिला, आपल्यापेक्षा हुशार आहे सर, आपलीच जागा याला देऊन टाकतील, आपण याला कटून टाकू, बरोबर का? बरोबर आहे ना? बर का भाऊ, तुला आहे ना मग मिनी बॉन पेढा घ्यायला बोलवेलंय, तेवढं घेऊन ये, मग तुला आम्ही फायनल करून टाकतो. आयला बॉल मिठा द्यावा लागेल. मा मी आलो मा. मा लय खतरनाक आता आले होते बरं का कॅन्डिडेट आजचे. हा, एक काम करू आपण ना, बंदच करून टाकू आता. आता कोणी येणार आहे? हा.